मित्रांनो, जय शिवराय। आज माझ्या पाटोदा गावामध्ये शिवरायांचा पुतळा बसवल्यानंतर त्याचं काम अतिशय दर्जेदार क्वालिटीचं कॉलम घेतलेला आहे मी, आणि ते कॉलमचं काम आमच्या गावातील मिस्त्री योगेश तांबे यांनी स्वतः मोफत सेवा म्हणून हे काम केलेलं आहे। त्याचं कौतुक करावं तेवढं कमीच आहे, कारण सरासरी मोफत सेवा समाजसेवा करण्यासाठी कोणी उत्सुक नसते। आणि तुम्ही बघू शकता कॉलम किती। योगेश भैया, तुमचं नाव सांगा पूर्ण। जय शिवराय, जय शंभूराजे, जय श्रीराम। मी योगेश तांबे। आणि या कॉलमची हाईट किती आहे? या कॉलमची हाईट पूर्ण 17 फूट आहे। बर। त्या कॉलम मध्ये 3 रिंग आहेत आणि पूर्ण 12 कॉलम आहेत। बर। 12 कॉलम असून त्याची आपण जाळी बनवलेली आहे, ती 5 बाय 5 ची आहे। बर। आणि त्याची आपण जी भराई केली आहे ती पूर्ण 2 फूट भराई केलेली आहे। बर। हा। आणि याचा आता साधारणतः किती खर्च येईल? या कॉलमचा हाईट किती? 10 फुटापर्यंत हाईट राहील जमिनीपासून? हा, तर त्या मानाने आपण आता एक बरास खडी, एक बरास वाळू, बर, आणि पूर्ण 5 क्विंटलच्या आसपास गज आपण आणलेला आहे। बर, नुसत्या कॉलमसाठी। बर। तर बाकीच्या खेड्यात जर आपला आदर्श घेतला आपल्या गावाचा, तर त्यांना जर असा पुतळा बसायचा म्हणलं, या सिस्टीममध्ये याची समजा याची गॅरंटी किती वर्षाची आहे? साधारणतः माझ्या हिशोबाने 75 वर्षाची गॅरंटी राहील। मित्रांनो, बघू शकता तुम्ही, अशा मिस्त्रीने जर मोफत सेवा केली तर गावातील जे सरपंच असतील, कोण्याही गावातील असू दे, आपल्याला काही म्हणजे हे करायचं नाही, जातीभेद करायचा नाही। त्यांनी जर हा पुढाकार घेतला, शिवरायांचा पुतळा जर गावात बसवला आणि शिवरायापासून आपण जर भरपूर काही आदर्श घेतला तर खूप काही आहे। शिवराय म्हणजे जगात कोणालाच कळलं नाही, ते आपल्याला काय कळणार आहेत। असे आमचे शिवराय आज आमच्या गावात आम्ही बसवत आहोत, आणि त्या पद्धतीने आम्ही सगळे तरुण वर्ग एकत्र येऊन आम्ही काम करत आहोत। त्याचं सगळ्यात पाठबळ, आमचं सगळ्यात मोठी जी आम्हाला जी प्रेरणा मिळाली ती आमचे सरपंच हरिभाऊ खवल यांच्याकडून मिळाली, आणि योगेश तांबेचे आम्ही खूप खूप आभार मानतो। येणाऱ्या दिवसामध्ये असे नवतरुण यांचे लवकरात लवकर लग्न हो अशी शिवचरणी आम्ही प्रार्थना करतो आणि थांबतो। जय हिंद, जय महाराष्ट्र।